celebrate the Sunday in the presence of the Lord. खूप सुंदर सकाळ आहे. चला प्रभूच्या सानिध्यामध्ये प्रभू बरोबर ही सकाळ आपण साजरी करूया. I started on a topic which was titled as Easy and Possible for My Dad. मी हा टॉपिक चालू केला होता की माझ्या देवासाठी सोपं आणि शक्य आहे. देवासाठी बापासाठी, माझ्या बापासाठी सोपं आणि शक्य आहे. बोला, माझ्या बापासाठी सोपं आहे आणि शक्य आहे. Amen. हालेलुया. कोणत्या बापाविषयी मी बोलत आहे? परमेश्वराबद्दल. कारण परमेश्वर नाही है. अगर तुम परमेश्वर मानते हो तो मानो. मैं उसको परमेश्वर नहीं मानता हूँ. मैं उसको मेरा बाप मानता हूँ. मैं उसको मेरा पिता मानता हूँ. इसीलिए मैं उसको बोलता हूँ कि डैड, फॉर यू इट्स इजी. म्हणून मी म्हणतो की डॅडू तुझ्या बरोबर सगळं काही शक्य आहे. इजी, सोपं आहे and it is possible. आणि शक्य आहे. Amen. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. So whenever the devil tries to frighten you with anything, any bad report, just say, for my dad it is easy and possible. म्हणून कधीही शैतान तुम्हाला येऊन घाबरवतो आणि म्हणतो की हे खूप अवघड आहे. त्याला म्हणा की माझ्या बापासाठी सगळं काही सोपं आणि शक्य आहे. हालेलुया. ये किधर है वचन? 2 Kings chapter 3 verse 18. हे मी कशातून बोलत आहे? कुठं आहे हे वचन? 2 राजे 3:18 मध्ये. This is an easy thing in the eyes of the Lord. ही परमेश्वराच्या दृष्टीने सोपी किंवा क्षुल्लक गोष्ट आहे. तुम्हारे लिए वो भारी रहेगा, तुम्हारे लिए वो कठिन रहेगा, तुम्हारे लिए वो मुश्किल रहेगा, तुम्हारे लिए वो जड़ रहेगा, लेकिन तुम्हारे स्वर्गीय पिता के लिए इजी है. Amen. आसान है और सिंपल है. Okay, so that is what God is teaching us through this great event that took place in 2 Kings chapter 3. म्हणून 2 राजेमध्ये ही जी खूप मोठी घटना घडली त्याच्यामधनं परमेश्वर आपल्याला हे शिकवू इच्छितो. ओके, तो मैं अभी वापस पूरा रिपीट नहीं करूँगा. सबको शॉर्ट में मैं बताता हूँ क्या हो गया और फिर हम उसके अंदर जाएंगे और परमेश्वर हर चीज़ से बातें कर रहा है, हम वो लेंगे. Amen. Amen. Praise the Lord. हालेलुया. है ना, कुछ लोग एकदम जो हीरो लोग होते हैं ना, वो बोलते हैं, कुछ विलन बोलता है ये 97% इम्पॉसिबल है. मग काही विलन जेव्हा पिक्चर बघतो तर विलन म्हणत असतो की फक्त 97% किंवा 99% हे अशक्य आहे. तो हीरो बोलता है मैं 1% पे भी जाता हूँ. मग हिरो म्हणतो की मी 1% पण जातो. लेकिन मैं बोलता हूँ, अगर तुम बोलते हो कि 100% इम्पॉसिबल है, ओके, मैं बोलता हूँ मेरा डैडी 0% पे भी जाता है. हालेलुया. मी म्हणेल माझा परमेश्वर 0% पण जातो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सी 0% का है ना. डॉक्टर जास्तीत जास्त आके बोलेगा, है ना, सबको बुला लो, फोन करके बुला लो, अभी जल्दी तुम्हारा आदमी का मौत का न्यूज़ डिक्लेअर होगा, सगळ्यांना बोलून घ्या. तो डॉक्टर बोलता है कि 99% गया है केस, 1% अगर चमत्कार होता है वगैरह वगैरह. अभी मेरे को बोलो, अगर डॉक्टर बोलेगा 100% केस गया है, इसका मीनिंग क्या है? मेला है. खत्म. अच्छा वर्ड यूज, खत्म ही हो गया बंदा. ओके, हाँ. और थोड़ा डिसेंट वर्ड, सो गया है. ये बाइबल का वर्ड है. अच्छा, हमने बाइबल ट्रांसलेट नहीं किया प्रीति तूने. हाँ, नहीं तो लिखती थी वो खत्म हो गया. ओके, सो नो प्रॉब्लम. अच्छा, खत्म हो गया. लेकिन मैं बताता हूँ, फॉर जीसस इवन अ केस वेयर अ पर्सन इज डेड, he would go and disrupt that funeral. Amen. पण प्रभू येशूसाठी तर जरी ती केस मेलेली असेल, तो माणूस मेलेला असेल, तरी तो तिथे जाईल आणि मैतीमध्ये सगळा गोंधळ उडवून टाकेल. का? कारण त्याला जिवंत करेल म्हणून. है ना. Praise the Lord. Hallelujah. Because Jesus is life. का? कारण प्रभू येशू जिवंत आहे. So where life goes, that dead man has to rise up. Amen. म्हणून जिथे जीवन जातं ना, तिथे मरणाला पळून जायला लागेल किंवा जो मेलेला माणूस आहे त्याला उठायला लागेल. When Jesus raised up Lazarus from the dead, जेव्हा प्रभू येशूने लाजरसाला मरणातून उठविले, Jesus was very specific in calling out Lazarus. प्रभू येशू लाजरसाला बोलवण्यामध्ये खूप निक्षून होता. है ना. उसने ये नहीं बोला बाहर आओ. प्रभू येशू असं म्हटलं नाही की बाहेर ये फक्त. Jesus said Lazarus come out. प्रभू येशूने त्याचे शब्द सांभाळले आणि काय म्हटलं? लाजरसा बाहेर ये. का असं माहिती? Because if Jesus would have said बाहर आओ,
तो सारे मुर्दे जिंदा होके बाहर आते हैं। आमेन, हालेलुया, क्योंकि मौत को यीशु के सामने झुकना ही पड़ता है, आमेन, लेकिन यीशु को सिर्फ लाजर नाम के बंदे को जिंदा करना था। हालेलुया। इसीलिए यीशु ने सिर्फ बोला लाजरस उठ और बाहर आ जा, उठ भी नहीं बोला, लाजरस बाहर आ जा। आमेन, तो बराबर वो मुर्दे ने सुना और वही बाहर आ गया। ये हमारा प्रभु का पावर। मैं आपको एक और चीज बताता हूँ, जीसस इवन अभी जहाँ मैयत हो रहा है वहाँ पे बहुत रोना धोरा हो रहा है, गेला रे ये रे वो रे, ऐसा है ना। मैयत में बहुत ड्रामा देखने मिलता है कई बार हमको, है ना। कुछ लोग एक्स्ट्रा रोते हैं, रोने भी नहीं आता रहेगा तभी पण वरडून रटना। क्यों? लोगों को समझना चाहिए कि मेरा प्यार है। ओके, आंखों में आंसू भी नहीं आते लेकिन फिर भी रोते चिल्ला के। और जिनको रोने नहीं आता वो लोग रोने वालों को पैसे देके बुलाते हैं, मला समजलं असेल, है ना। एक रुदन करणारे लोक असतात, एक टीम होती है, मंडली होती है, उनको ये काम के लिए पैसा मिलता है कि तुम जाओ और वातावरण क्रिएट करो, की जा आणि तसं वातावरण बनवा। सगळे रडले तर ते त्यांचे तर काय ओळखी पाळखीचे पण नाही, पण ते घेऊन अरे मेरी माँ कब गई रे, माधवे, है ना। अरे किसकी माँ? पहले देखो तो अंदर माँ ने आदमी लेटा है और तुम बोल रहे मेरी माँ गई रे, फिर बाद में पता चला रही है तो आदमी है। ओह सॉरी मेरा बाप गया रे, है ना। तो बहुत ड्रामा होता है, लेकिन यीशु जब आता है वो मैयत की ड्रामा पार्टी में चेंज होता है। आमेन, हालेलुया। पार्टी तो होगी ना, है ना। जब मुर्दा जिंदा होता है तो क्या फिर भी रोते रहेंगे क्या, जिंदा हो गया रे? नहीं, वो बोलेंगे अभी तो पार्टी शुरू हुई है, अभी तो बंदा जिंदा हो गया, अभी इसके बाद तो और आगे जाने का है। तो जीसस ही डिसरप्टेड एव्हरी फ्युनरल। प्रभू येशू जिथे पण गेला, कुठल्या पण मैतीमध्ये गेला, त्याने त्या मैतीमध्ये गोंधळ माजवला, है ना। There was one funeral where a mother's son was dead and people were carrying him to the graveyard. एक मैत अशीच मैत चाललेली होती जिथे त्या आईचा मुलगा मेलेला होता, त्याला स्मशानभूमीत नेत होते। मैं आजपर्यंत एक राज समझा नहीं कि मैयत के बाद आने के बाद लोग नहाते क्यों हैं। ओके, मेरे को मालूम नहीं क्या प्रॉब्लम है उसमें। ओके, क्या वो मौत का साया तुम्हारे नहाने से निकल जाएगा? ओके, क्या हम स्मशान भूमि में कुछ कीड़े वीड़े उड़ रहे थे तुम्हारे ऊपर आके गिर गए? ओके, अगेन वो नहाने का नाव स्वच्छता के हिसाब से नाव, लेकिन अंधश्रद्धा के हिसाब से मत नाव। स्वच्छतासाठी तुम्ही करताय, हरकत नाहीये, पण अंधश्रद्धेसाठी तुम्ही करताय, मग चुकीचं आहे। आजकल तो बाल काटने के बाद भी लोग नहाते नहीं है। क्यों? क्योंकि हेयर स्पेशलिस्ट अभी स्पेशल हो गए, वो तुम्हारे कपड़े के अंदर बाल भी नहीं जाने देते हैं। ओके, इतना स्पेशल हो गया, इसलिए तुम फॉरेन में ऐसा नहीं होता है वो जाके मेरे को नहाने का है, बहुत चुभ रहा है इधर उधर, क्योंकि वो लोग ने इतना टाइट बांधा रहता है कि अंदर बाल जाता ही नहीं है। तो फिर मैयत से आने के बाद ऐसा क्या होता है कि इंसान को लगता है पहले मैं नहा नहीं मांगता। ओके, सो छोड़ो, वो तुम्हारा चॉइस है, मैं नहीं बोल रहा हूँ मत नहाओ, पण मला म्हणायचं है कि तुम्हारे अंदर लाइफ है। ओके, भले तुम मौत को जाके देख के आगे, बट यू आर कैरिंग द लाइफ ऑफ गॉड। आमेन, पण तुमच्या आतमध्ये प्रभूचं जीवन आहे। सो यहाँ पे व्हाट जीसस डिड, जीसस स्पॉइल्ड दैट फ्यूनरल प्रोसेशन। प्रभूने काय केलं, ती मैतीची विधी सगळी नष्ट करून टाकली, है ना। लोग रोते रोते जा रहे थे और यीशु जाता है, थड़ग्याला हाथ लावतो और तो क्या होता है, मुर्दा लड़का, जवान लड़का था, उठ के ऐसा वो तिरडी म्हणतात ना, तिरडी मध्ये बसतो और सब परेशान हो जाता है। अरे बाप रे, अब पहले तो वो ये नहीं बोलेंगे मुर्दा जिंदा हो गया, बोलेंगे भूत हो गया, भूत आ गया। ओके, भूत भीत नहीं भाई, वो जिंदा हो गया। दुसऱ्या कुणाला आनंद झाला नाही झाला, पण त्या आईला आनंद झाला। हालेलुया। आणि तिचा एकुलता एक मुलगा जो मेला होता, या येशूने त्याला जिवंत करून तिच्या हातात दिला। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। सो यीशु का आदत था, ओके, जहाँ पे भी शैतान दुख की पार्टी बनाता है, यीशु उधर जाके पूरा तोड़फोड़ कर देता है। ओके, और वो सुख की पार्टी में चेंज करता है। सो इन फैक्ट आई टेल यू, जीसस इवन स्पॉइल्ड हिज ओन फ्यूनरल। आमेन, एवढं नाही तर प्रभू येशूने स्वतःची मैयत पण त्याच्यामध्ये पण गोंधळ केला। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। यीशु मर गया, यीशु को मसाला विसाला लगा के क्या बोलते हैं, केव के अंदर रख दिया। तो लोगों को लगा अरे गया रे बेचारा, कितना अच्छा था प्रभु। हाँ, वो बेटे की माँ भी आई रहेगी उधर, नाइन गांव की, अरे ये प्रभु ने मेरे बेटे को जिंदा किया, खुद तो मर गया। अरे यार, ये ऐसा नहीं होना चाहिए था, है ना। बरेच लोग सहानुभूतियाँ आणतात, अरे बेचारा प्रभु, ऐसा क्या हो गया कि खुद को नहीं बचाया, मेरे बेटे को बचाया। रुक माँ रुक,
हाँ, तेरे को और रुकना है क्योंकि वो मरा नहीं है, हालेलुया, okay, वो जिंदा है। आमेन, प्रेज द लॉर्ड। हालेलुया, फिर जैसे ही संडे आ गया, यीशु मुर्दों में से जिंदा हो गया। आमेन, हालेलुया, मैयत सब फाड़ के फेंक दिया, सब वो सफेद कपड़े जो होता है यीशु ने ऐसे फेंक के नहीं गया। यीशु बहुत अच्छा लड़का था, है ना। हम उठल्यावर आपण गोधडी बिधडी चादर ब्लँकेट ऐसे फेक देते हैं, जाके माँ आके वापस फोल्ड करेगी, नाही। येशू मुर्द्यातून जिवंत झाला तरी येशूनी कपडे घडी बिडी करून साईडला ठेवले, गुंडाळून ठेवलेले होते कपडे। ओके, वो रुमाल स्पेशली रखा था। वो क्यों रखा था? दॅट वॉज अ सिम्बॉलिक थिंग। हे का ठेवलं होतं हे पण एक चिन्ह होतं कि काम पूरा हो गया and I am returning back again. आमेन, काम पूर्ण झालेलं आहे आणि मी परत चाललो आहे। Hallelujah. हालेलुया, So this is the God that we carry. आमेन, असा आपला परमेश्वर आहे जो आपल्यामध्ये राहत आहे। Now you tell me, will there be anything difficult for this God? आमेन, मग तुम्ही सांगा या देवासाठी काही अशक्य आहे का? आहे का? जो स्वतः मेलेल्यातनं जिवंत झाला, त्यांनी मेलेल्यांना जिवंत केलं, तर मग तो तुमच्या मृत परिस्थितीला जिवंत करू शकणार नाही का? करेल। हालेलुया, सिर्फ एक ही पार्ट है, विश्वास रखने का। फक्त एकच गोष्ट आहे, विश्वास ठेवा। मैं बताता हूँ आपको कैसे, लेकिन इधर मेरे पास कुछ ये नहीं है। साथ में एक कागज का टुकड़ा ले और उसके गोले बना तब तक, ओके, जल्दी से मैं बताता हूँ क्या है। ओके, इन द बाइबल गॉड इंस्ट्रक्ट्स अस टू कैरी द होल आर्मर ऑफ गॉड। बायबलमध्ये परमेश्वराने इफिस्करास पत्र 6 मध्ये दिलेलं आहे की परमेश्वराची संपूर्ण शस्त्र सामग्री धारण करा। हाँ, छोटे छोटे बना, जल्दी बना, ओके, जल्दी जल्दी। तो त्या शस्त्र सामग्रीमध्ये एक हथियार है, हथियार भी नहीं बोल सकता, इट्स अ डिफेन्सिव आर्मर फॉर यू। आता या सगळ्या जे शस्त्र सामग्री आहे त्याच्यामध्ये तुम्हाला प्रतिसाद करता यावा किंवा तुम्हाला विरोध करता यावा म्हणून एक शस्त्र तुम्हाला देण्यात आलेलं आहे, खुद का तुम संरक्षण कर रहे हो, ज्याच्याने तुम्ही तुमचं संरक्षण वार करा। नहीं कर रहे हो। वार करता येत नाही त्याने। दोन टाईपचे हत्यार असतात ना, एक वार करण्याचे आणि एक स्वतःला वाचवण्याचे। एक तर डिफेन्स करणारा म्हणजे संरक्षण करणारा आणि दुसरा म्हणजे ज्याने तुम्हाला हल्ला करता यायला पाहिजे असं एक हत्यार पाहिजे का नाही, दोन्ही हत्यार। आता तुम्ही भांडल केलं तर नुसतं ए मत मार, ऐसा नहीं चलता है, मैं खुद भी बचूंगा और तेरे को नहीं छोड़ूंगा, ओके, हाँ, मैं तेरे को भी खत्म करूंगा। तो ये युद्ध होता है, ओके। तो प्रभु ने बोला है हमारे पास तलवार, किस चीज की तलवार है? बोलो, वचन की तलवार। वचन की तलवार है। और सेकंड, बहुत सारा लिखा है, मैं सिर्फ ये 2 हथियार की बात कर रहा हूँ। सेकंड डिफेंसिव वेसन, सॉरी, द वर्ड ऑफ गॉड इज अ स्वॉर्ड विच इज एन ऑफेन्सिव वेपन। जे वचन आहे, वचनाची तलवार जी आहे ते काय आहे? हल्ला करण्यासाठी देण्यात आलेलं शस्त्र आहे ज्याच्याने आपण मारू शकतो। अँड देन देयर इज अ शील्ड which is called as the shield of faith, which is a defensive weapon. आता अजून एक शस्त्र आपल्याला देण्यात आलेलं आहे, ते म्हणजे ढाल। ती कशासाठी आहे? त्याने मारता येत नाही पण आपलं संरक्षण करता येतं, ते म्हणजे विश्वासाची ढाल देण्यात आलेली आहे। Amen. हालेलुया। और भी लिखे हुए हैं, लेकिन मैं ये 2 ही हथियार की बात कर रहा हूँ। अजून खूप सारे शस्त्र सामग्री त्या वचनामध्ये लिहिलेले आहे, पण मी आता तुम्हाला या 2च बद्दल सांगणार आहे। अभी मैं आपको बताता हूँ, बहुत सुंदर, ये आपके दिमाग में छप जाएगा, इसलिए लाइफ में कभी डरो मत, ओके। हे तुमच्या आहे ना मनामध्ये बसून जाईल, म्हणून जीवनामध्ये कधीच भिवू नका। युद्ध येतं तुषार, टेंशन नहीं, युद्ध आने दो, कोई प्रॉब्लम नहीं है। उल्टा दावीद राजा क्या बोलता है? 1000 में फॉल एट माय साइड। युद्ध येतं आणि हल्ले येतात आपल्या जीवनामध्ये, पण म्हणून दावीद म्हणतो की जरी माझ्या बाजूस 1000 पडले। हाँ, देखो, शैतान डराता है। आजकल श्रद्धांजलि के बैनर बहुत लगते है ना, हाँ, कुमारी, कुवारी, वृद्ध, श्रीमती, सौ, आणि मग एकदम म्हाताऱ्या माणसाचे पण बॅनर लागतात। तो एक बार मैं आ रहा था तो शैतान बोला अभी कुछ दिन बाद तेरा इधर बैनर लगेगा। मेरा, ओके, तो पवित्र आत्मा है ना अंदर आंसर देने के लिए, इसलिए वचन से भरे रहो। हालेलुया। ओके, पवित्र आत्मा बोला उसको जवाब दे, 1000 will fall at my side. आमेन। माझ्या बाजूस 1000 पडतील, 10,000 will fall at my right side. माझ्या बाजूस, दुसऱ्या बाजूस 10,000 पडतील। इसका मीनिंग क्या है? 1000 इधर गिरेंगे और मेरे पूरे इर्द गिर्द सब जगह 10,000 लोग गिरेंगे। आमेन, आमेन। लेकिन उधर आमेन नहीं रुकता है मेरा। These things will not come against you. आमेन। पण ते तुझ्या विरुद्ध येणार नाहीत। हालेलुया। सिंपल, मैंने क्या किया? मैंने विश्वास की ढाल ले लिया बस, और वचन की तलवार से वार किया। कुछ नहीं किया मैंने,
इतना सिंपल. हे युद्ध था मेरे लिए है, युद्ध ये सबके लिए होता है युद्ध. हे युद्ध सगळ्यांसाठी असतं. आमेन. आमेन. लेकिन उसको आप कैसे जवाब देने वाले ये बहुत जरूरी है. तो अभी मैं आपको वही चीज बता रहा हूँ. तो ये डरो मत. डेविल डालेगा, देख तेरी माँ मर गई, ओके, तेरा बाप मर गया 40 की उम्र में, 40 की उम्र में, 40 की उम्र में तेरा पिताजी भी यही बीमारी से मर गया, आता तुझं पण तेच प्रॉब्लेम होणार आहे. अरे जवाब दो परमेश्वर के वचन से. कशाला तुम्हाला ते हा ना, अरे बाबा आता कसं काय होणार ना, है ना. म्हणून डॉक्टरकडे पण गेला तर डॉक्टर म्हणतो घरात कुणाला आहे का. तुम्ही एकदम डर जाते हो. क्यों डॉक्टर. नहीं रिपोर्ट नॉर्मल है पण घरात कुणाला आहे का. अरे क्यों ओके, कंफ्यूजन बढ़ रहा है. और सो एनीवेज अभी सुनो. साधना तू चलेगा इतना, ठीक है. तेच बरं आहे. अभी साधना के हाथ में नहीं, बाइबल सॉरी बाइबल रख, मेरा आईपैड ले. ये वचन क्या है. तलवार आहे. आता शिकवलं ना वचन काय आहे. तलवार आहे. तुमची तलवार दाखवा. तलवार कुणाकडे आहे. राजे तलवारी काढा. हाँ गढ़ सिंह मेला पण गढ़ गेला सर. मोबाईल. हाँ मोबाइल तो मोबाइल, मैंने कब बोला मोबाइल में. हाँ दिखाओ तुम्हारी तलवार. तलवार दाखवा तुमची. देखने दो. ओके, आणि ज्यांच्याकडे तलवार नाही लवकर घेऊन या. ओके. हालेलुया. आता इथं पुढे पोलीस बिलीस असले की मला उचलून नेतील. हा बाबा तलवारी बिलवारी घ्यायला सगळ्या बायकांना शिकवतोय. ओके, तो ही आत्मिक तलवार आहे. ही आत्मिक तलवार आहे. बोला. देवाचं वचन. देवाचं वचन माझी तलवार. माझी तलवार. शिंदे ब्रदर, देवाचं वचन. देवाचं वचन माझी तलवार. माझी तलवार. सौरभ बोललास ना. ओके नेक्स्ट. ये ढाल है. ओके, तो बोलो विश्वास की ढाल. विश्वास की ढाल मेरे पास है. मेरे पास है. अभी ये साधना तुम हम सबको दर्शा रही है. ओके, हे तुम्हीच आहेत सगळे, तुम्ही आणि मी आहे. अभी साधना के हाथ में विश्वास की ढाल है. ओके, अभी तलवार को हम साइड में रखते थे. अभी इसको तेरे सामने ऐसा प्रोटेक्शन के जैसा पकड़. ओके, मेरे पास. अभी देखो साधना है, उसने विश्वास की ढाल रखी है और मैं शैतान नहीं हूँ, शैतान का रोल प्ले कर रहा हूँ. ओके, तो शैतान आता है और शैतान जान से क्या कर सकता है. ही विल शूट हिज फायरी डार्ट्स ऑन यू. मग शैतान जास्तीत जास्त काय करू शकतो. त्याचे जळते बाण तुमच्यावर टाकू शकतो. क्योंकि वो आपको छू नहीं सकता. साधना को क्या, साधना के नजदीक भी जा नहीं सकता. ये सबके लिए. हे सगळ्यांसाठी आहे. फक्त साधना किंवा पास्टर यांच्यासाठी नाही, तुम्हा सगळ्यांसाठी आहे. तो तुम्हाला स्पर्शही करू शकत नाही, तुमच्या जवळही येऊ शकत नाही. प्लीज ये उदाहरण पूरे दिल से लो. ये मेरे लिए तो है, हम तो लेते हैं विश्वास से, लेकिन जो भी ये विश्वास से लेगा, जो भी विश्वास की ढाल लेगा, उसके लिए वचन है. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ओके, तो शैतान क्या करता है, ज्यादा से ज्यादा सिर्फ बाण मारतो. तो कौन से बाण. काय करतो माहिती, तो त्याचे जळते बाण तो टाकायला बघतो. वो तुमको नहीं मार सकता, सिर्फ तुम पे बाण फेंक सकता है. तो तुम्हारा काम क्या है, विश्वास की ढाल उठाओ. फक्त आपलं काम काय आहे, विश्वासाची ढाल वर करा. काय आहे. विश्वासाची ढाल. बोला मोठ्याने, विश्वासाची ढाल. विश्वासाची ढाल वर करा. वर करा. आमेन. तो शैतान आएगा, बोलेगा तू ज्यादा दिन जिएगा नहीं, तू मर जाएगा. क्या देखा आपने. काय केलं, काय बघितलं तुम्ही याच्यामध्ये. हाँ, शैतान ने बाण मारा लेकिन साधना को लगा नाही लागला. उसके ढाल को लगा. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. विश्वास की ढाल. ओके, दूसरा वो निकालता है, ये तू कैंसर से मरने वाली है. ठाक. कोई आमीन नहीं बोल रहा. तुम पे नहीं मारता क्या शैतान ऐसे. अच्छा, किस पे क्या, कौन सा वार आया मेरे को बोलो. सांगू शकता, तुम्ही बोलू शकता कुणावर काय शैतानाने हल्ला केला किंवा तुमच्या मनामध्ये टाकलं. चलो मैं तुम्हारी मन की बात बोलता हूँ. जाके तो आत्महत्या कर. क्या हो गया. लागलं का. नाही लेकिन अगर डाल नहीं रहती तो लगता था. ओके, हाँ, तुझ्यावर लय मोठी करणी होतीये, आता लवकरच तू मरणार आहे. ओके, लगा. बोलो ना, तुम्हारी भी विचार हम. ओके, और क्या. बीमारी. अच्छा, तू कल डॉक्टर के पास जा रही, तेरा रिपोर्ट पूरा गंदा आएगा. ओके, एक्सीडेंट. हाँ, तेरे बच्चे स्कूल को निकले, तेरे को मालूम है क्या है, एक बस वाला
पूरा दिमाग सटक गया उसका और वो अंधाधुंध बस चलाने वाला है, सारे बच्चे लोग के ऊपर बस चढ़ाने वाला है और सब मारेगा। कुछ नहीं हो रहा है साधना को, क्योंकि उसने विश्वास की डाल। अरे और भी है, जल्दी जल्दी बोलो, और क्या है तुम्हारे दिमाग में घूमता है? पैसे खत्म हो जाएंगे। प्रीति बोल रही है इसलिए ये मत उस पर लेबल लगाओ, ये बंदी बहुत ही बेचारी जीवन में गई काम से, हाँ बहुत ही गंदा सोचती है वो बेचारी, मेरे को हेल्प कर रही है। हाँ क्या बोली, क्या? पैसे 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 का आते हैं। हाँ तू रस्ते पे आएगा, तेरे पैसे खत्म हो गए। ओके देखा, तर असे प्रत्येक बाण, हे तर थोडेसेच आहेत पण असे बाण येतात। अशांती, ओके किधर मारू? ये जरूरी है ना। ओके तो अशांति, कुछ भी लो तुम, तुम्हारे पास जब तक विश्वास की डाल नहीं तो ये हो जाएगा। चलो साधना ढाल साइड में ले, ओके नहीं नीचे। हाँ तेरे से ना, उसने ढाल को नीचे उठा दिया, थक गई बेचारी। ओके आता तिने तिचा विश्वास सोडून टाकलेला आहे, ढाल खाली अभी घेतली। मेरे पास फुल एक्सेस है ना। आता माझ्याकडे पूर्ण हक्क आहे किंवा मी तिला मारू शकतो, मला हाँ, तो मैं माहिती आहे। उसको सामने से मार सकता हूँ, ऊपर से मार सकता हूँ, मैं उसको साइड से मार सकता हूँ, मैं सब जगह से मार सकता हूँ। क्यों? क्योंकि उसने उसकी ढाल ही नीचे रख दी। का? कारण तिने तिची विश्वासाची ढाल काय केली आहे, वापरलीच नाही, खाली घेतली आहे म्हणून। थैंक यू सर, प्रेज द लॉर्ड। आहे अपना जीवन ही विश्वास का है। तुमचं जीवनच विश्वासाचं जीवन That is आहे, why we are called as believers. म्हणूनच आपल्याला विश्वासू असं म्हणण्यात आलेलं आहे। Amen. हालेलुया। क्या है तुम्हारा नाम? विश्वासू, हाँ, कोई विश्वासी बोलता है, कोई विश्वासू बोलता है, अजून काय? बिलीवर, बिलीवर्स बोलता है, और क्या बोलते हैं? हाँ ब्रेदरन बोलते हैं, बंधुजन हो वगैरह वगैरह, ये अपना नाम है। ओके तो तुम्ही विश्वासी आहात। हालेलुया। बोलो मैं विश्वासी हूँ, मैं विश्वासी हूँ, मैं विश्वास से चलता हूँ। मैं विश्वास से चलती हूँ। Amen. Amen. Praise the Lord. हालेलुया। There was a king who said, "Oh Elisha, there is no rain. Please help, please help." एक राजा होता, तो म्हटला अलिशा कृपया करून आम्हाला मदत करा, का? कारण आमच्या राज्यामध्ये पाऊसच नाहीये। राजा ने कुछ खाया नहीं था, एलिशा का बोला जा जाके खाना वाना खा और सो जा। क्यों? Because the Lord has already prepared a rain. Amen. का? कारण परमेश्वर, त्याला माहिती होतं की परमेश्वराने आधीच पावसाला बनवलेलं आहे। Amen. हालेलुया। और कुछ ही देर में तो छोटा सा बादल नजर आता है, तो एलिशा प्रेयर करता है और फिर बहुत बड़ी बारिश होती है। तो मेरे को यही बोलना है चर्च, अपना चलना विश्वास का। हालेलुया। डोळ्याने तर सगळेच चालतात बरोबर, पण विश्वासाने चालणारे कोण आहेत? तुम्ही आणि मी आहे। Amen. मला सांगायचं काय, एक मी तुम्हाला छोटंसंच उदाहरण दिला, तुम वचन से उसका विरोध करो। मैंने मेरा खुद का उदाहरण दिया। शैतान बोला कुछ ही महीनों में, कुछ ही दिन में तेरा इधर फोटो लगने वाला है, श्रद्धांजलि, ओके, और बहुत सारे लोग आएंगे तेरे को, मेरे को मिलने नहीं, ओके जो भी है। मैं बोला अरे अब मेरे लिए तो मरना भी फायदा ही है, क्योंकि मैं स्वर्ग में जाऊंगा, लेकिन अभी फिलहाल मेरे लिए मरना नहीं है, मेरे को प्रभु के राज्य में सेवा करना है। Amen. ओके तो परमेश्वर ने मेरे को विश्वास की डाल दिया, Hallelujah. वचन की तलवार दिया। पहिलं विश्वास काय की मी मरणार नाही, दुसरं काय वचनाची तलवार काय, 1000 पडतील 10,000 पडतील ते मला भेटणार नाही। Amen. प्रेज द लॉर्ड। हालेलुया। सो दैट इज व्हाई fill yourself with God's word as much as you can. म्हणूनच तुमच्या स्वतःला देवाच्या वचनाने भरा, जितकं जास्त भरता येईल ना तितकं भरा, And learn to defend yourself with the shield of faith. आणि स्वतःचा किंवा स्वतःला संरक्षित करा, कशाने? देवाच्या वचनाद्वारे, विश्वासाच्या ढालीद्वारे। Amen. हालेलुया। So ये ढाल भूलो मत, छोड़ो मत किधर भी, उसको लेके चलो। Praise the Lord. हालेलुया। एक और लास्ट चीज बता रहा हूँ, ये अभी मेरे पास छोटा हथियार था। Actually Bible says the shield of faith is a complete covering. Amen. उलट बायबल तर म्हणतं ही जी विश्वासाची ढाल आहे ना, आपल्यासाठी संपूर्ण संरक्षण आहे। आणि आपल्या इतिहासाच्या पुस्तकात आपण ढाल बघतो, ते आपला चपातीचा तवा असतो ना, है ना, तो त्याला लोक ढाल बनवतात। ओके वो तो सिर्फ इतना ही बचाएंगे मेरे को, लेकिन अगर पीछे से आके मेरे को टप्पू भी मारा तो मैं गिर जाएगा। हम ये ढाल मेरे को सिर्फ सामने कवर कर रही है, लेकिन पीछे क्या? आपली भारतातली ढाल अशी छोटीशी ढाल असते, जी आपण पुस्तकात पाहिलेली आहे, पण मागून जर हल्ला झाला तर काय होणार? नहीं का, आप साइड से हल्ला हो गया, ऊपर से हल्ला हो गया, कुछ नहीं कर सकते हो। इसीलिए बाइबल की जो ढाल होती है, विच इज यूजुअली यूज्ड बाय रोमन्स एंड दोस पीपल दैट टाइम,
आणि म्हणून बायबलमध्ये जिथं ढाल हा शब्द आहे तिथं तो ढाल कुठल्या ढालीसाठी बोलत आहे. रोमी लोक याचा वापर करायचे. ते रोमी लोकांची ढाल जी आहे त्याचा उल्लेख इथं करण्यात तो वो आलेला आहे. ढाल ऐसी पूरी कवरिंग के साथ होती थी. ओके, ती ढाल त्यांची ढाल कशी असायची, पूर्ण सगळीकडून कव्हर असायची. आमेन, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मैं सबसे बड़ी बात बताता हूँ, आपके लिए ढाल कौन है मालूम? परमेश्वर है. आमेन, बिकॉज हालेलुया. बाइबल सेज ही हैज हेज्ड यू बिहाइंड एंड बिफोर. कारण प्रभू म्हणतो, वचन म्हणतं की त्याने तुला इकडून तिकडून सर्वत्र घेरून ठेवलेलं आहे. सुंदर गाना है ना, तूने मुझे आगे पीछे घेर रखा है, अपना हाथ मुझे पर रखे रहता है. आमेन. हालेलुया. तो या विवेकाने चाला. देवच माझी ढाल आहे. ओके ओके, मी सुरक्षित आहे आणि त्या विश्वासाने चाला. हालेलुया. तो चलो ये किस्से के पास आते हैं. सो देयर वाज दिस किंग जेहोराम. चला या मुद्द्याकडे येऊया. एक राजा होता यहोराम. ही वॉज द किंग ऑफ इस्रायल. तो इस्रायलाचा राजा होता. अँड देयर वाज अनदर किंग बाय द नेम ऑफ मिशा. आणि मिशाम नावाचा अजून एक राजा होता. ही वॉज द किंग ऑफ मोआब. तो मवाबाचा राजा होता. Okay, so before Misha, the king of Moab, would give sheep and wool to the Israelite king. ह्या मिशा राजाच्या आधी हा जो मवाब राजा होता तो इस्रायलाला, Misha's there. मिशा राजा इस्रायलाला मेंढर गुरे ढोरे द्यायचा. क्योंकि उनका वो रिवाज था, जैसे हम टैक्स पे करते वैसा वो करता था. लेकिन जेहोराम राजा भले इजराइल का राजा था लेकिन बुरा था, पापी था. वो हर गंदी चीज में हाथ डालता था. ओके, हर पाप में वो सहभागी होता था. लेकिन ये संकट अभी जेहोराम पर आ गया, इजराइल पर आ गया कि मीशा राजा ने सब देना बंद किया और ही वॉज प्लानिंग टू अटैक द किंग ऑफ इजराइल. आता या राजाने काय केलं, सगळं इस्रायलला देण्याचं बंद केलं आणि तो कल्पना करायला लागला किंवा कट करायला लागला की कसं या राज्यावर हल्ला करायचा आणि या राज्याला घ्यायचं. ओके, तो अभी ये बच्चा डर गया. ये लड़का जवान राजा था, डर गया. बोला कि अभी कैसे क्या होगा, अभी राजा तो हमको आएगा, मार डालेगा, सब खत्म हो जाएगा. So that's why he approaches King Jehoshaphat, who was a godly king, the king of Judah. म्हणून हा जो यहोशाफाट राजा आहे तो यहुदाचा राजा होता आणि तो दैवी होता. त्याने काय केलं, या राजाने त्याला सहाय्य मागण्यास गेला. थोडा लक्ष द्या, कारण याच्यात नावं आहेत. ओके, नावं खूप जास्त आहेत म्हणून थोडं लक्ष देऊन ऐका. पण तसं बोलून मग मी तुम्हाला एकदम पण फिक्क जेवण मला तुम्हाला द्यायचं नाहीये. ओके, कारण आता तुम्ही वाढलेले प्रभूमध्ये. हाँ, मेरा एक ब्रदर था, वो मेरे को बोलता था, मेरे को बुक देता था. ओके, एक बार उसने बेनिन का बुक दिया तो उसने क्या बोला, किसको दे मत. क्यों नहीं, ये दूसरे को समझेगा नहीं. बोले इंग्लिश में नहीं समझेगा. वाह, ये ना हाई लेवल का बुक है, एकदम उच्च दर्जाचं पुस्तक आहे हे. ये किसी को दे मत. ओके, नहीं ये सीक्रेट रखना है. अरे उन्होंने छापा फिर क्यों, अगर सीक्रेट ही रखना था तो. त्यांनी छापलं कशाला, जर सिक्रेट ठेवायचं होतं तर. तो कुछ भी, अगर रेवलेशन भी बोलता था ना, ये किसको बता मत. अरे प्रभु ने दर्शन क्यों दिया. प्रभु बोलता है मैं तेरे कान में जो बोलता हूँ तू जाके छत के ऊपर बैठ के चिल्ला के बात कर. हालेलुया. हा, प्रभूने का सांगितलं मग की जे मी तुझ्या कानात सांगतो तो उंचवट्यावर जाऊन ओढून ओढून लोकांना सांग. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्ही जी इथं तुम्हाला सांगतो, तुम्ही जाऊन बाहेर लोकांना सांगा. आमेन. आम्ही तुम्हाला सरळ म्हणतो की जे काही आम्ही शिकवतो तुम्ही जाऊन लोकांना शिकवा. आमेन. हालेलुया. मला आवडलं, जसं ज्योतिची मुलगी होती, वो संडे को वचन सुन के जाती है और घर में प्रीचिंग करती है बंदी. ओके, तो एक और पास्टर पैदा क्या बढ़ रहा है. ओके, सो व्हेरी गुड. तो तुम्ही चर्च रोज जगा, मी म्हणेल. ओके, सिर्फ संडे नहीं. ओके, संडे को वारिस, बाकी दिन लावारिस. ओके, ऐसा मत जियो. हाँ, संडे में परमेश्वर का बेटा, मैं प्रभु की बेटी, प्रभु मेरे से बहुत प्यार किया, डांस वॉक है ना, अफ्रीकन डांस किया, सब किया. और सोमवार जाने के बाद अरे कौन, सोमवारी घरी गेल्यानंतर हाँ आग कम हो गई. अभी क्या वो काय का डांस बेंस, अभी कुछ खुद को हिलने नहीं आ रहा, तुम डांस की क्या बात कर रहे हो. लावारिस घूम रहे हो. कौन है मेरा बाप मालूम नहीं है. ऐसा नहीं होता. जो मैं संडे के दिन हूँ, मैं मंडे भी वही होगा, शनिवार को भी वही होगा. आमेन. प्रेज द लॉर्ड. शैतान तीर मारने दो,
मेरे पास विश्वास की ढाल है हालेलुया. ना, तो कुछ नहीं होता है. सो लेट्स मूव. तो चला पुढे जाऊया. यहाँ पे ये बंदा जाता है. यहोशाफात बहुत अच्छा राजा था. मैंने लास्ट टाइम इस बताया मागच्या वेळेसच पास्टरांनी सांगितलं तो दैवी राजा होता, देवाला भिणारा होता, देवाचा आवाज ऐकणारा होता. and Jehoshaphat is the symbol of Jesus Christ. आणि यहोशाफाट हा येशू ख्रिस्ताचा दर्शक आहे. क्यों? Because in 7th verse 2 Kings 3:7 he says, म्हणून 2 राजे 3:7 मध्ये लिहिलेलं आहे. he said पहला ये जाके बोलता है जोराम, क्या आप प्लीज मेरे साथ आएंगे, है ना. वो राजा अपने ऊपर आ रहा है, मारने वाला है, खत्म करने वाला. यहोशाफात क्या जवाब देता है? आई विल गो अप, आई एम एज यू आर. आणि मग हा राजा काय उत्तर देतो? मी वर जाईल, जसा मी आहे तसे तुम्ही आहात. हालेलुया. मैं आएगा तेरे साथ, क्योंकि जैसा मैं हूँ तू भी वैसे ही है. मी येणार आहे, पण मी जसा आहे ना तसा तू आहेस. किसके साथ तू कंपेयर कर रहा है? ये बंदे के साथ जो इतना गंदा है, पापी है, जो इतका पापी आहे, जो इतका घाणेरडा आहे, त्याच्याबरोबर स्वतःची तुलना तू करतोयस. यीशु ने भी वही किया. येशूने पण तसंच केलं. Jesus said, as I am, so are you.